नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे द एलिफंट विस्परर. आफ्रिकेतील जंगलातल्या हत्तींच्या कळपाबरोबरचे माझे आयुष्य. लेखक लॉरेन्स अँथनी आणि ग्राहम स्पेन्स. या सुंदरशा पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे श्री मंदार गोडबोले यांनी. मूळ पुस्तक अतिशय सुंदर आहेच, पण त्याचा अनुवादही अप्रतिम झाला आहे. मेहता पब्लिशिंगने ऑगस्ट 2023 मध्ये मराठी अनुवादाची प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. या पुस्तकामध्ये लेखकाने त्याचे वैयक्तिक अनुभव नमूद केले आहेत. लेखक म्हणतो, या पुस्तकाचे शीर्षक द एलिफंट विस्परर अर्थात हत्तींशी कानगोष्टी करणारा हे काही माझ्याबद्दल नाही, कारण माझ्याकडे अशा कोणत्याही अद्भुत शक्ती नाहीत ज्यामुळे मला हत्तींशी कानगोष्टी करता येतील. खरे तर ह्या गोष्टी हत्तींनी माझ्या कानात सांगितल्या आहेत आणि त्या कशा ऐकायच्या ते मला शिकवलं आहे. या पुस्तकामध्ये वर्णन केलेला प्रत्येक अनुभव माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी काही एखादा शास्त्रज्ञ नाही. मी वन्य प्राण्यांच्या संवर्धनाचे काम करणारा माणूस आहे. त्यामुळे या हत्तींनी मला कशी प्रतिक्रिया दिली किंवा त्यांना पाहून मला काय जाणवले हे केवळ माझे वैयक्तिक अनुभव आहेत. हे काही प्रयोगशाळेमध्ये केलेले प्रयोगही नाहीत. मित्रहो, दक्षिण आफ्रिकेत प्राणी संवर्धनाचे काम करणाऱ्या लॉरेन्स अँथनीला जेव्हा एक गुंड जंगली हत्तींचा कळप त्याच्या थुला थुला अभयारण्यात स्वीकारण्याबद्दल गळ घातली जाते, तेव्हा त्याचे सामान्य व्यवहार ज्ञान त्याला सांगत होते की त्यांना नाकारावे. पण त्याने होकार दिला तरच त्या कळपाची जगण्याची शेवटची संधी होती. जर त्याने कळप नाकारला असता तर तो ठार केला गेला असता. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी अँथनीने त्यांना स्वीकारले. पुढच्या काही वर्षांमध्ये तो त्यांच्या कुटुंबाचा भाग बनला. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित व्हावा म्हणून जसा तो प्रयत्न करत गेला तसे त्याच्या लक्षात आले की त्यांच्याकडून त्याला आयुष्याबद्दल, निष्ठेबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल खूप काही शिकण्यासारखे आहे. आकाराने प्रचंड पण तरीही मनाने दयाळू असणाऱ्या प्राण्यांबरोबरची अँथनीची द एलिफंट विस्परर ही कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे, मजेशीर आहे आणि कधी कधी विषण्ण करणारीही आहे. आफ्रिकेतील अभयारण्यातील आयुष्याची त्याला पार्श्वभूमी आहे. त्यातील सहज न विसरता येणारी पात्र आणि अनोखी प्राणीसृष्टी यांच्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट आनंद देऊन जाते. लेखक फक्त प्राण्यांच्या संवर्धनाचेच काम करतो असे नव्हे, तर लेखकाच्या मालकीचे थुला थुला नावाचे एक अभयारण्य आहे. दक्षिण आफ्रिकेच्या झुलूलँड भागात 5000 एकरांच्या विशाल परिसरामध्ये हे मूळ स्वरूपातले जंगल वसलेले आहे. लेखक लिहितो, पुढे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच की हे हत्ती आमच्याकडे अचानक आले. आज मात्र त्यांच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. त्यांना सोडून मला जगावेसेच वाटणार नाही. त्यांनी मला एवढं कसं शिकवलं? असा जर प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की प्राणी विश्वात संवाद हा वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे एकदम सहज साधला जातो. मानवाने आपल्यावर लादून घेतलेल्या बंधनांमुळे सुरुवातीला मला त्या प्राण्यांना समजावून घेणे जरा अवघड गेले. आपल्या पूर्वजांना अंतःप्रेरणेने माहिती असलेल्या गोष्टी शहरातल्या गोंगाटात आपण विसरून जातो. जंगलात जीवनाचा प्रवाह अव्याहतपणे सुरू असतो आणि त्याची स्पंदने आपल्याला ऐकू येऊ शकतात. एवढंच नाही तर आपण त्यांना प्रतिसाद देखील देऊ शकतो. आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट आपल्याला समजेलच असे नाही. प्रगत विज्ञानाला उलगडा करून सांगता येणार नाही अशा काही शक्ती हत्तींना अवगत आहेत. हत्ती एखादा कॉम्प्युटर दुरुस्त करू शकणार नाही, पण ते भौतिक आणि आधी भौतिकरित्या अशा प्रकारे संवाद साधू शकतात की ते पाहून बिल गेट्स सुद्धा आश्चर्याने थक्क होईल. काही गोष्टींमध्ये ते मानवाच्या पुढे आहेत. वनस्पतीच्या आणि प्राण्यांच्या विश्वात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे अवलोकन करणे अशक्य आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या डोळ्यांसमोर घडतात, पण तरीही तुम्हाला त्यांची कारण मीमांसा सांगताच येत नाही. या विधानाला समर्पक अशी काही उदाहरणंही लेखक देतो. जसे की
एका प्राण्यांचा माग काढणाऱ्या म्हाताऱ्या ट्रॅकरच्या मते असेच काहीतरी घडते. त्याचे सगळे आयुष्य जंगलात गेले आहे. तो सांगत होता की त्याच्या गावातली माकडे जेव्हा फार धीट होऊन अन्न चोरायला लागतात किंवा मुलांना घाबरवायला लागतात किंवा चावायला लागतात, तेव्हा बहुधा एखाद्या माकडाला गोळी घालून बाकीच्यांना घाबरवायचे ठरवले जाते. पण ही माकडे फार हुशार असतात. तो आपल्या कपाळावर बोटाने टकटक करत सांगत होता, ज्या क्षणी तुम्ही बंदूक आणायला उठता तेव्हा ती माकडं तिथून नाहीशी होतात. तुम्ही आजकाल मोठ्याने बंदूक किंवा माकड असे शब्दही वापरायचे टाळा, नाहीतर माकडे जंगलातून बाहेर देखील येत नाहीत. जेव्हा धोका असतो तेव्हा त्यांना न ऐकता सारं कळतं. यातलं दुसरं उदाहरण असं, जंगलामध्ये काम करणारा कोणीही रेंजर तुम्हाला सांगेल की ज्या दिवशी तुम्ही एखाद्या गेंड्याला भूल देऊन दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी बाहेर पडाल, त्या दिवशी कितीही शोधले तरी तुम्हाला एकही गेंडा दिसणार नाही. अगदी आदल्याच दिवशी तुम्हाला चहूकडे गेंडे दिसलेले असतील. जणू त्यांना ठाऊक असतं की आता तुम्ही त्यांच्या मागावर आहात आणि ते नाहीसे होतात. पुढच्या आठवड्यात तुम्हाला जेव्हा एखाद्या गव्याला भूल द्यायची असेल तेव्हा तो तुम्हाला न सापडलेला गेंडा तुमच्या समोर उभा असेल. मित्र, अजब आहे, पण असं होतं नक्की. या पुस्तकामध्ये ना लेखक मनापासून व्यक्त होतो. त्याला वाटतं की सगळ्या जीवित प्राण्यांमध्ये दिसणारी अमोघ ऊर्जा अनुभवता येते. चराचर सृष्टीतल्या प्रत्येक प्राणी मात्रातल्या आत्म्याबद्दलची जाणीव आणि त्याचे औदार्य हत्तींच्या जगामध्ये ओसंडून वाहत आहे. हत्ती हे भावनापूर्ण, एकमेकांची काळजी घेणारे आणि अतिशय बुद्धिमान प्राणी आहेत. माणसांबरोबर चांगले संबंध असलेले त्यांना हवे असतात. ही त्यांची गोष्ट आहे. त्यांनी लेखकाला शिकवले की प्रत्येक प्राणी मात्राच्या जगण्याच्या आणि आनंदी राहण्याच्या यात्रेत प्रत्येक आयुष्य अनमोल आहे. आपण आपले कुटुंब आणि आपली जमात एवढ्या संकोचित मनोवृत्तीपेक्षा आयुष्यात बरेच काही अधिक महत्वाचे असते. पुस्तकाची सुरुवात होते दूरवर जंगलामध्ये रायफलमधून झाडल्या गेलेल्या गोळीच्या आवाजाने. जणू झाडाची फांदी कोसळली असावी असा तो आवाज लेखकाला जाणवतो. आफ्रिकेतल्या सर्वात सुंदर हरणांपैकी असणाऱ्या न्याला हरिणाच्या प्रजातीच्या 1-2 हरणांना उचलून नेण्यासाठी काही शिकारी जंगलात घुसले होते. त्यांनी त्या हरणांची शिकार केली आणि त्यांना कुंपणापर्यंत फरफटत नेऊन 4-चाकी गाडीमध्ये टाकलं होतं. त्या कृत्याच्या खुणा तिथल्या गवतावर चिखलामध्ये लेखकाला वाचता येत होत्या. हे लिखाण वाचताना असं वाटतं, लेखक जेव्हा हे सारं भले कागदावर लिहितो आहे, पण मनातून मात्र ते दृश्य विषण्ण मनाने अनुभवतोय आहे. या प्रसंगातून लेखक सावरतो न सावरतो, तोच एक समृद्ध अनुभव त्या लेखकाची वाट पाहत असतो. त्या अनुभवाने त्याच्या उपस्थितीची जाणीव लेखकाला करून दिली. एके दिवशी एलिफंट मॅनेजर अँड ओनर्स असोसिएशन या नावाच्या संस्थेतून लेखकाला फोन आला. ही संस्था दक्षिण आफ्रिकेतील हत्तींच्या व्यवस्थापकांची आणि मालकांची संस्था आहे. ती हत्तींच्या संवर्धनाचे काम करते. तर त्या फोनवर बोलणाऱ्या मॅरियन गराई या बाईने लेखकाला प्रश्न विचारला की तुम्हाला हत्तींचा कळप दत्तक घ्यायला आवडेल का? या प्रश्नावर लेखकाला वाटले की कोणीतरी त्याची गंमत करत आहे. पण ती गंमत नव्हती. कोणत्याही ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणारा एक अतिशय त्रासदायक कळप जो त्यांच्या आताच्या मालकांना नकोसा झाला होता, तो हत्तींचा कळप. जर लेखकाने त्या हत्तीच्या कळपाचा स्वीकार केला नाही तर त्या हत्तींना ठार मारले जाणे निश्चित होते. त्या कळपामध्ये 3 प्रौढ माद्या, 3 पिलं, वयात येणारा नर आणि 2 छोटी छोटी पिलं होती. या कळपाची प्रमुख अर्थात कुटुंब प्रमुख मादी होती. तिला एक देखणी मुलगी आणि एक उमदा नर मुलगा होता. असे सारे मिळून 9 हत्ती. कळप कितीही धोकादायक असला तरी त्या जीव धोक्यात असणाऱ्या कळपाचा आपल्या लेखकाने स्वीकार केला. लेखकाने 1998 मध्ये थुला थुला अभयारण्य विकत घेतले होते. तेव्हा ते 5000 एकराचे मूळ स्वरूपातले आफ्रिकन जंगल होते. थुला थुलाच्या प्रथम दर्शनीच लेखक प्रेमात पडला होता या जंगलाच्या.
होतच ते जंगल अतिशय सुंदर. या छानशा जागेवर या अजस्त्र प्राण्यांच्या कळपाला सांभाळणे हे एक प्रकारचे आव्हान होते लेखकासमोर. कित्येक वेळा या प्राण्यांच्या जीवावरही बेतलं होतं. जेव्हा लेखकाचं अभयारण्य सोडून विजेच्या तारांचं कुंपण तोडून जेव्हा हत्तींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हाचं वर्णन अगदी खिळवून ठेवतं. त्यांना शोधण्यासाठी 3 दिवस त्यांचा जीवघेणा पाठलाग केल्यानंतर लेखकाच्या लक्षात आलं होतं की हे महाकाय शक्तिशाली प्राणी अगदी लहान बाळाप्रमाणे असुरक्षित आहेत. तो हरवलेला गट कुठेही असला तरी त्यांच्या जीवाला धोका असणारच होता. त्यामुळे आता कर्तव्याचा भाग म्हणून नव्हे तर माणुसकी म्हणूनही त्या कळपाला संरक्षण प्रदान करणं भाग होतं. फार मोठी परीक्षा होती ही लेखकासाठी. पण ज्या अनाकलनीय पद्धतीने मनाचे धागे गुंफले गेले ते खरंच अनुभवायचं असेल ना तर हे पुस्तक वाचा. नाना नावाच्या कुटुंब प्रमुख हत्तीनी सोबत लेखकाने हितगुज करणे सुरू केले होते. लेखक हळूवार सकारात्मक स्वरामध्ये तिच्याशी बोलत असे. आता लेखक हळूहळू का होईना त्या हत्तींच्या आयुष्याचा भाग व्हायला लागला होता. त्यामध्ये एक दिवस अजून एका हत्तीनीची भर पडली. एक 14 वर्षांची मादी होती ती. या मादीलाही पूर्वी त्रासदायक वाटणाऱ्या कळपाने कसे स्वीकारलं हे वाचणं देखील अतिशय उत्कंठावर्धक असणार. एकंदरीत हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे कळपातील हत्तींना नव्या जागेवर स्थिरावण्यासाठी स्वीकारलेले आव्हान पुरं करता खुद्द लेखकच त्या कळपाचा अविभाज्य भाग कसा झाला याची मनोवेधक कहाणी. या कळपातील हत्तींनी जेव्हा थुलाथुलाच्या जमिनीवर आपले पाऊल टाकले तेव्हा लेखक आणि त्याचे साथीदार त्यांचे नामकरणही करत होते. त्या कळपाच्या कुटुंब प्रमुख हत्तीनीला त्यांनी नाव दिलं नाना. आणि तिच्या खालोखाल मान असलेल्या दुसऱ्या हत्तीणीला त्यांनी नाव दिलं फ्रँकी. त्यातल्या तरुणाबांड छोटासा हत्ती ज्याने आपल्या कळपाचं रक्षण करण्याची जबाबदारी फार लवकर आपल्या शिरावर घेतली होती त्याला त्यांनी नाव दिलं नोमजान. नोमजान या शब्दाचा झुलू भाषेतला अर्थ होतो सन्माननीय व्यक्ती. या कळपाला नवीन जागेवर स्थिर स्थावर करताना लेखकाची दमछाक होत होतीच. पण जे समृद्ध अनुभव लेखकाच्या पदरात या काळात पडले ना त्यामुळे त्यांचं आयुष्य समृद्ध झालं. लेखक लिहितो, हत्तीचा सहवास मिळावा म्हणून मी काही वेळ रोज जंगलामध्ये जायचो. मी नुसतेच त्यांच्या सवयींचे हालचालींचे निरीक्षण करायचं असे नाही तर त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यामुळे माझे मन सचेतन व्हायचे, प्रफुल्लित व्हायचे. त्यांच्या एकमेकांशी संभाषण करण्याच्या काही विचित्र पद्धती होत्या. त्याबद्दल मला खूप उत्सुकता होती. एका नवीन विश्वाचे दार माझ्यासमोर खुले झाले होते आणि मला जंगलात त्यांच्यासोबत एकटे राहून प्रत्येक क्षण सार्थकी लावायचा होता. नोमजान या हत्तीने जेव्हा स्वतःहून लेखकासमोर मैत्रीचा हात पुढे केला होता ना तो फारसा सुंदरसा अनुभव लेखकाने यामध्ये लिहिला आहे. लेखक लिहितो, एका सकाळी मी एका खडकाळ रस्त्यावरून गाडी अत्यंत काळजीपूर्वक चालवत निघालो होतो. तेव्हा मला जाणवले की हत्ती जवळ आहेत. लगेचच हत्तीचा चित्कार ऐकू आला. मी थांबलो. काही वेळाने परत तसाच चित्कार ऐकू आला. यावेळी आवाज खूपच जवळून आला होता. अचानक नोमजान झाडीतून बाहेर आला. तो धापा टाकत होता. तो लँड रोवरच्या थेट पुढेच येऊन थांबला. त्यामुळे माझा रस्ता अडवला गेला. तो पुढच्या काचेतून माझ्याकडे आर्त नजरेने पाहत होता. तो एवढा जवळ कधीच आला नव्हता. एकदम शांत होता तो. मी गाडीत बसलेला असलो तरी माझ्या छातीत धडधड होत होती. 20 मिनिटांनी मी पुष्कळ शांत झालो तरी तो जवळच होता. तो आजूबाजूला चरत होता आणि तिथून निघण्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. रेडिओच्या ऑफिसमधून संदेश येत होता की मी लवकर परत यावे. मी तिथून निघालो तसा नोमजान चटकन गाडी समोर आला आणि त्याने माझा रस्ता अडवला. त्याने असे का केले असावे याचे कोडे मला पडले होते. मी गाडी बंद केली आणि त्याने परत आजूबाजूला चरायला सुरुवात केली. मी गाडी सुरू करताच परत तो माझ्या वाटेत आला आणि मी गाडी बंद केल्यावरच बाजूला झाला. त्याला मी तिथून जायला नको होते हे उघड होतं.
मी खिडकीची काच खाली केली आणि त्याला विचारलं, हॅलो बिग बॉय, आज काय विचार आहे? तो हळूच जरा संकोच करत खिडकीच्या बाजूला आला. माझ्यापासून एक यार्डावर उभा राहून आपल्या चाणाक्ष डोळ्यांतून माझ्याकडे अगदी एकाग्र नजरेने पाहत राहिला. सौहार्दपूर्ण मैत्री दर्शवत त्याने आपले डोके हळुवारपणे हलवले. तो अगदी प्रसन्न आहे हे जाणवत होते. जुन्या मित्राच्या सानिध्यात असल्यासारखे वाटले मला. हत्तींच्या सहवासात असताना माझ्या मनात येणाऱ्या भावनांचे मला नवल वाटत असे, कारण या भावना माझ्या नसून त्यांच्या मनातल्या भावना आहेत असे मला वाटायचे. कोणत्याही भेटीचा भाव काय असावा हे ते हत्ती ठरवायचे. बोमामधून बाहेर पडण्याची वेळ झाली आहे हे जेव्हा नानाने अर्थात कुटुंब प्रमुख हत्तीनीने ठरवले तेव्हा तिने हेच केलं होतं. या क्षणी नोमझान देखील असेच करत होता. आपण एका जुन्या मित्राबरोबर आहोत ही भावना तो माझ्यामध्ये पसरवत होता. माझ्या विचारातून माझे लक्ष परत नोमझानकडे आले. मग माझ्या लक्षात आलं की इतर हत्तींबरोबर राहण्यापेक्षा त्याने माझ्या संगतीत राहणे पसंत केले आहे. म्हणूनच मी गाडी चालवत जात असताना त्याने चित्कार करून मला ओरडून सांगितले की मी येतो आहे, तू थांब. त्यामुळेच तो मला तिथून जाऊ देत नव्हता. हे लक्षात आल्यावर मला माझा कोणीतरी सर्वोच्च सन्मान करीत आहे असे वाटले. उत्कंठेने माझे सर्वांग शहारले. हा महाकाय प्राणी माझ्या शेजारी उभा राहून माझ्या मैत्रीची अपेक्षा करत होता. या अनुभवाचा नव्हे तर सन्मानाचा मी पूर्ण आदर करायचे ठरविले आणि तिथेच थांबलो. तो आजूबाजूला चरत राहिला. त्याच्या चरण्यामुळे तिथल्या झाडांचा चांगलाच फडशा पडत होता. एक झाडापाशी जाऊन खाऊन झाले की पुढच्या झाडापाशी तो जायचा. मधूनच तो आपले प्रचंड आकाराचे डोके उचलायचा आणि आपली सोंड माझ्या दिशेने रोखायचा. माझा वास घेऊन मी तिथेच आहे याची खात्री करून घ्यायचा. शेवटी अजून अर्ध्या तासाने तो वळला आणि त्याने गाडी पुढे जायला जागा करून दिली. मी म्हणालो, धन्यवाद नोमझान, उद्या भेटू मित्रा. त्याने एक क्षण आपले डोके तिरके केले आणि मग तशीच डौलदार हालचाल करीत झाडीमध्ये नाहीसा झाला. मित्र हो, असे कितीतरी भाग्याचे क्षण लेखकाच्या नशिबामध्ये आहेत आणि ते सारे क्षण, ते सारे सुंदरसे अनुभव या पुस्तकामध्ये वाचता येतील. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाचे लेखक अर्थात लॉरेन्स अँथनी हे द अर्थ नावाच्या संस्थेचे संस्थापक, सुप्रसिद्ध वन्यजीव रक्षक. त्यांच्या बगदादमधील कामाबद्दल त्यांना संयुक्त राष्ट्राचा अर्थ डे हा पुरस्कार मिळाला आहे. झुलूलँड, दक्षिण आफ्रिका इथे त्यांचं वास्तव्य होतं. आणि ग्राहम स्पेन्स हे एक पत्रकार आणि संपादक आहेत. मूळचे दक्षिण आफ्रिकेतील असले तरी आता ते इंग्लंडमध्ये राहतात. त्या दोघांनी बरोबर बॅबिलॉन्स आर्क, द इनक्रेडिबल वॉर टाइम रेस्क्यू ऑफ बगदाद झू या नावाचे पुस्तकही लिहिले आहे. या पुस्तकावरनं मॅडॉक या पुस्तकाचे लेखक रॉल्फ हेल्फर यांनी आपली सुंदरशी प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात, मी गेले 35 वर्ष मनुष्य आणि प्राणी यातील संवादांचा अभ्यास करत आलो आहे. माझ्या माहितीतील फार कमी लोकांना प्राण्यांच्या आधिभौतिक प्रांतामध्ये प्रवेश करता आला आहे. लॉरेन्स अँथनी हे तिथे जाऊन परत आलेले आहेत. त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक अप्रतिम आहे. हत्तींशी एक होण्याच्या त्यांच्या क्षमतेचं हे खरं प्रतीक. द इमोशनल लाईव्ज ऑफ ॲनिमल्स या पुस्तकाचा लेखक मार्क बेकॉफ लिहितो, अँथनीचे कार्य असे आहे ज्यामुळे अनेक मोठ्या प्राण्यांच्या आयुष्यात चांगला बदल घडला आहे. तो नसता तर ते प्राणी आज नामशेष झाले असते. जेव्हा तुम्हाला फार उदास वाटत असेल, प्रयत्न सोडून द्यावा असं वाटत असेल, तेव्हा हे प्रेरणादायी पुस्तक वाचा आणि त्याबद्दल इतरांनाही सांगा. मित्रहो, द एलिफंट विस्परर, आफ्रिकेतील जंगलातल्या हत्तींच्या कळपाबरोबरचे माझे आयुष्य, हे मूळ पुस्तक आणि अर्थात त्याचा मराठी अनुवाद वाचण्याजोगाच आहे. अतिशय तरल शब्द आणि शब्दातीत अनुभव हे पुस्तक वाचताना अक्षरशः खिळवून टाकतात. जिवंत अनुभवांनी समृद्ध झालेलं हे पुस्तक नक्की वाचा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.